नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, पूर्णाजीच्या कपाटातून दागिने चोरत असताना अर्जुनने प्रियाला रंगेहात पकडत इथे आता तिचा व्हिडिओ तयार करत सुभेदारांना दाखवला. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येताच अश्विनने दिली थोबाडीत आणि त्याचबरोबर तिच्याबरोबर असलेले सगळे संबंध टाकले तोडून. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन, रविराज काका आणि महिपत तिघांनी मिळून प्रियाची चांगलीच कोंडी केलेली असते. कोर्टामध्ये सुद्धा इथे आता अर्जुनने प्रियाच्या कारस्थानाचे पुरावे सादर करत प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. त्यामुळे इथे आता प्रियाला करायचं तर काय हा प्रश्न पडलेला असतो. रविराज काका तिला जा विचारतात, आत्तापर्यंत तुझ्या विरोधामध्ये अर्जुनने जेवढे पुरावे दाखवले त्या पुराव्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे साक्षी शिखरे. म्हणजे याचा अर्थ साक्षी शिखरेबरोबर तुझी फक्त तोंड ओळख नाही आहे, तर तुम्ही दोघीजणी चांगल्या प्रकारे मैत्रिणी आहात ही गोष्टसुद्धा आता सिद्ध झालेली आहे. त्यामुळे इथे हा प्रश्न उभा राहतोच की तू साक्षीला वाचवण्यासाठी मधुभाऊंच्या विरोधामध्ये जी काही साक्ष दिलेली आहे ती खोटी आहे. हे आता सायली अर्जुन जे काही कोर्टामध्ये सातत्याने म्हणत असतात ते कदाचित खरंही असेल. तेव्हा प्रिया नाटके करते, पण रविराज काका तिच्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. एका बाजूला महिपत म्हणतो की ए चिचुंद्री, तू आता माझ्या मुलीला जर या तुझ्या कारस्थानामध्ये अडकवलंस, तुझ्यामुळे जर माझी मुलगी पुन्हा एकदा जेलमध्ये गेली तर मात्र मी तुला कधीही माफ करणार नाही. माझ्या बंदुकीतल्या पहिल्या गोळीवरती नेहमी तुझंच नाव लिहिलेलं असतं, तेव्हा तुझा काटा कसा काढायचा ना हे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा काहीही झालं तरीसुद्धा माझ्या मुलीचं नाव कुठेही येता कामा नये. त्याचबरोबर इथे आता रविराज काका प्रियावरती विश्वास ठेवत नाही. महिपतने धमकी दिलेली असते आणि अर्जुन तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतच आहे. साक्षीच्या विरोधात कमी इतके पुरावे आता प्रियाच्या विरोधात गोळा केलेले असतात. कोर्टामध्ये जेव्हा अर्जुन ते सगळे पुरावे सादर करतो तेव्हा दामिनी देशमुखची बोलती बंद झालेली असते. तर इथे अर्जुन आता कोर्टामध्ये हे सुद्धा सिद्ध करतो की ज्या वेळेला इथे आता मधुभाऊ आश्रमामध्ये गेले होते त्यावेळेला आश्रमामध्ये 2 व्यक्ती होत्या. मधुभाऊंनी सांगितलं की 2 व्यक्ती आश्रमामध्ये शोधाशोध करत होते आणि प्रियाचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी आश्रमामध्ये नव्हती. बरोबर. मग जेव्हा विलासला गोळी मारली तेव्हा मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मागून इथे वजनदार वस्तू मारणारी व्यक्ती कोण? म्हणजे याचा अर्थ तिथे प्रिया होती. मग इथे आता प्रियानेच हा खून कशावरून केला नसेल हा प्रश्नसुद्धा उभा राहतो. आणि इथे मधुभाऊ डावखुरे असल्यामुळे उजव्या बाजूने ज्या व्यक्तीने गोळी मारली ती व्यक्ती म्हणजे कुणीतरी तिसरी व्यक्तीसुद्धा तिथे उपस्थित होती. अशा बऱ्याचशा आता गोष्टी अर्जुनने कोर्टामध्ये मांडलेल्या असतात आणि त्याच्यावरून आता जज साहेबांनी एक आता पॉझिटिव्ह निकाल दिलेला असतो. ते म्हणजे सगळे साक्षीदार आणि पुरावे बघितल्यानंतर इथे आता जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. तर इथे कदाचित मधुकर पाटील यांना या प्रकरणामध्ये फसवण्यात येत असेल असं सुद्धा जज साहेब म्हणालेले असतात. तेव्हा आता जे काही पुरावे असतील ज्याच्यावरून हे सिद्ध होणार असेल की मधुभाऊ निर्दोष आहेत ते पुरावे लवकरात लवकर जमा करण्यात यावे आणि इथे मधुभाऊंची निर्दोष सुटका करावी. आणि इथे साक्षी शिखरे आणि प्रिया मधुकर यांच्या बोलण्यावरून एक गोष्ट सातत्याने लक्षात आली आहे, ती म्हणजे ते लोक कधीही स्पष्टपणे खरं बोलत नाही. आत्तापर्यंत फक्त खोटे साक्षीदार, खोटे पुरावे त्यांनी कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला 2 तास ते लोक कुठे होते याचे खरेखुरे पुरावे कोर्टामध्ये सादर करावे. नाहीतर मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतील आणि साक्षी शिखरेला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल. त्यामुळे इथे आता प्रिया मधल्यामध्ये फसलेली असते. आता अर्जुन साक्षी शिखरेला गुन्हेगार ठरवता माझ्या विरोधात पुरावे गोळा करतोय. आता त्या पुराव्यांचा अर्थ असा होतोय की मी सुद्धा गुन्हेगारच आहे आणि या सगळ्या प्रकरणात साक्षी निर्दोष सिद्ध होईल आणि मीच गुन्हेगार आहे की काय असं लोकांना वाटेल. तेव्हा इथे प्रिया म्हणते की मला इथे राहायचं नाही आहे.
अर्जुन मला सोडणार नाही, कारण मी फक्त मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिलेली नाही आहे, तर मी सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबाला फसवले. त्याचबरोबर मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष देऊन मी इथे किल्लेदारांच्या घरामध्ये घुसले, एका नावाजलेल्या वकिलाला मी फसवले. त्याचबरोबर अश्विनबरोबर खोटं बोलून मी लग्न केलं आहे, मी त्यांची फसवणूक केली. त्यामुळे अर्जुन कठोरातली कठोर शिक्षा मला देईलच. आणि इथे अर्जुन आणि सायली यांनासुद्धा वारंवार मी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. मी बरेचसे कांड केलेत. मी साक्षीकडून एवढे पैसे घेतले होते आणि ते पैसे मी उधार घेतलेत असं म्हणाले आणि ते पैसे मी तिला परत केलेत. बरं झालं त्या महिपतने त्यावेळेला तरी माझी बाजू घेतली, नाहीतर रविराज काकांच्या समोर तिचं पित्तळ तेव्हाच उघडं पडलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते की बास झाला आता, आता मला ही मुंबई सोडून कुठेतरी जायला हवं. पनवेल मला सोडायला हवी आहे. मुंबईमध्ये गेले असते, पण हे लोक मुंबईला सुद्धा पोचतील. नाही, मला आता पूर्णपणे देशच सोडला पाहिजे. मला वेगळ्या देशात जायला हवं, दुबईला. मी दुबईला जाते. दुबईचं जेव्हा ती तिकीट बघते ना, तेव्हा तिच्या डोळ्यांचं आता पाणीच फिटतं, कारण तिचा चेहरा पांढरा पडतो. एवढे पैसे तिच्याकडे आहेत तरी का? कारण जेव्हापासून तिने अश्विनबरोबर लग्न केलं आहे तेव्हापासून रविराज काकांनी तिला पैसे देणं बंद केलं आहे आणि अजून इथे अश्विनने तिला हवे तेवढे पैसे द्यायला सुरुवात केलेली नाही आहे. त्यामुळे तिच्याकडे आता जे काही आधीचे पैसे होते तेवढेच पैसे तिच्याकडे उरलेले आहेत. तेव्हा ती म्हणते, दुबईला जाऊन तिथे काही भीक मागू का? इथे मला किल्लेदार पण पैसे देत नाही आहे आणि अश्विनसुद्धा मला हवे तेवढे पैसे देत नाही आहे. करू तर काय करू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण सुभेदार मंदिरामध्ये जात असतात. तर इथे मंदिरामध्ये जात असताना आता प्रियाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. प्रिया म्हणत असते की अर्जुन आता सायलीला इथे तिचं मन जिंकण्यासाठी वाटेल ते करू शकतो. त्यामुळे इथे साक्षीला बाजूला करून अर्जुन माझ्या विरोधातच पुरावे गोळा करतोय, कारण मी त्या दोघांना खूप त्रास दिला आहे. त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न मी केला. त्यांचे इथे आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सगळ्यांना दाखवून त्या दोघांना घरातून बाहेर मी काढायला सांगितलं आणि त्याचबरोबर सायली अर्जुनच्या विरोधात मी सगळ्यांचे कान भरत होते. माझ्यामुळे त्या दोघांवरती सगळेजण रागवले. बऱ्याचशा गोष्टी आता तिला आठवतात. ती म्हणते की अर्जुन आता या सगळ्याचा वचपा काढणार मला जेलमध्ये टाकून. त्यामुळे आता मला हे शहर सोडलंच पाहिजे. नुसतं शहर नाही तर देश सोडला पाहिजे आणि त्यासाठी हवेत मला पैसे. आता पैसे मी कुठून आणू? कोण देईल मला पैसे? महिपत आणि साक्षी तर काही मला पैसे देणार नाही आणि नागराजसुद्धा मला पैसे देणार नाही. त्यामुळे आता मला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा ती एकदा पूर्णाजीच्या रूममध्ये गेलेली असते. पूर्णाजीने विश्वासाने तिला कपाट उघडायला सांगितलेलं असतं. तेव्हा पूर्णाजीचे दागिने आणि लॉकरमध्ये एवढे असे पैसे तिने बघितलेले असतात आणि पूर्णाजीची चावी ही तिच्या उशीच्या खाली असते. हे प्रियाला बरोबर माहिती असतं, कारण अस्मिताने सुद्धा एकदा एक हार चोरण्यासाठी आणि तो हार सायलीच्या बॅगमध्ये ठेवण्यासाठी तिच्यावरती चोरीचा आळ घ्यायचा असतो. तेव्हा तिथूनच तिने चावी काढलेली असते. ही गोष्ट प्रियाला माहिती असते. त्यामुळे सगळेजण जेव्हा मंदिरामध्ये जाणार असतात तेव्हा प्रियाला सुद्धा म्हणतात की तन्वी तू सुद्धा चल. तेव्हा प्रिया लगेचच पोटात दुखायचं नाटक करते आणि म्हणते की नाही मी येत नाही, माझ्या पोटात दुखतंय. तेव्हा सायली म्हणते तुझ्या दरवेळेला खूपच जास्त पोटात दुखत असतं गं, जरा पोटाची काळजी घे. बाहेरचं जे काही ऑर्डर करून मागवतेस ना खायला, ते खाणं जरा बंद कर आणि घरातलं पौष्टिक खात जा. तेव्हा तुझ्या ह्या पोटदुखीमुळे ना खूप मोठे मोठे कांड झालेत आत्तापर्यंत, ही गोष्ट जरा लक्षात घे. तेव्हा इथे प्रिया म्हणते जास्त बोलू नकोस, कळलं ना? सांगितलं ना पोटात दुखतंय म्हणून, मी काही नाटक वगैरे करत नाही आहे. तेव्हा इथे पूर्णाजी कल्पना म्हणतात बरं ठीक आहे, तुला नसेल यायचं तर नको येऊ, आम्ही जातो देवी आईची ओटी भरायला. तर तिकडून आता प्रतिमा, रविराज काका, सुमन हे सगळेजण निघालेले असतात आणि इकडून आता पूर्णाजी, कल्पना, सायली, प्रताप काका हे सुद्धा निघालेले असतात. अश्विन नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला असतो, तर इथे अर्जुन ऑफिसला गेलेला असतो. अर्जुनला माहिती असतं की सगळेजण मंदिरामध्ये जाणार आहेत, पण त्याला ही गोष्ट माहिती नसते की प्रिया खोटं बोलून घरी थांबलेली आहे. तेव्हा इथे आता सगळेजण मंदिरामध्ये गेल्यानंतर लगेचच प्रिया आता पूर्णाजीच्या रूममध्ये जाते. तिथे गेल्यानंतर ती तिच्या उशीखालून एक चावी काढते आणि लगेचच पूर्णाजीचं कपाट उघडते. पूर्णाजीचं कपाट उघडल्यानंतर ती इकडे तिकडे बघत आता सगळे दागिने बॉक्समधून काढते आणि एका पिशवीमध्ये टाकते. एका पिशवीमध्ये आता सगळे दागिने ती जमा करते. लॉकरमधून पूर्णाजीचे हवे तेवढे पैसेसुद्धा ती चोरते आणि ते पैसे तिने आता सगळे पिशवीमध्ये ठेवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन घरी आलेला असतो. त्याला वाटतं घरी कुणीच नाही आहे, मी स्टडीमध्ये बसून माझं काम करत बसेन असं त्याला वाटलेलं असतं.
त्यामुळे इथे अर्जुन आता जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला चाहूल लागलेली असते की प्रिया पूर्णाजीच्या रूमकडे गेली आहे। तेव्हा इथे अर्जुनने सुद्धा खूपच चलाकीने इथे आता पायाचा आवाज न करता आपला मोबाईल काढलेला असतो आणि दाराच्या फटीमधून त्याने इथे प्रियाचा व्हिडिओ तयार केलेला असतो। तर इथे आता कुठल्याही पद्धतीचा आवाज न करता प्रियावरती कधीही आरोप केले तर ते खोटेच आहेत, तिने असं वेळोवेळी सगळ्यांना कांगावं करून सांगितलेलं असतं की प्रिया म्हणत असते हे लोक माझ्यावरती खोटे नाटे आरोप करतात, मी असं काही केलेलं नाही आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो की या वेळेला आता सगळ्यांना पुरावाच दाखवेन। तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्जुनने खूपच जास्त हुशारीने आता प्रियाचा खिडकीतून इथे आता व्हिडिओ तयार केलेला असतो। प्रिया दाराकडे लक्ष टाकत असते पण तिचं खिडकीकडे लक्ष नसतं आणि अर्जुनने खिडकीमधूनच प्रियाचा आता दागिने चोरत असतानाचा व्हिडिओ तयार केलेला असतो आणि आपल्या मोबाईलमध्ये पुरावा म्हणून ठेवलेला असतो। तेव्हा इथे प्रिया ते दागिने घेते आणि लगेचच आपल्या रूममध्ये जाऊन आता ती ठेवते। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सगळेजण मंदिरामधून जेव्हा घरी येतात, मंदिरामधून घरी आल्यानंतर इथे अर्जुन सायलीला म्हणतो की कशी झाली पूजा। तेव्हा सायली म्हणते खूपच छान, तुम्ही आला असतात ना तर तुम्हालासुद्धा खूप छान वाटलं असतं, पण मी तुमच्यासाठी प्रार्थना केली की यश तुम्हालाच येणार। तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही नेहमीच माझ्यासाठी प्रार्थना करता आणि त्यामुळेच आपण इथपर्यंत पोचलो आहे। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो पूर्णाजी अगं तुझी कशी राहिली पूजा, सगळं ठीक आहे ना। तेव्हा पूर्णाजी म्हणते हो सगळं काही ठीक आहे। त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे पूर्णाजी जा तुझ्या रूममध्ये जा आणि तू आराम कर। नंतरला सायलीला तो म्हणतो की सायली आपल्या घरी आहे ना सगळ्यांसाठीच तुम्ही जेवण बनवा, प्रतिमा आत्या आणि रविराज काकालासुद्धा इथेच जेवायला इन्व्हाइट करा ना, आपण सगळेजण किती दिवस झाले एकत्र जेवलो नाहीत। तेव्हा सायली म्हणते हो मला नक्कीच आवडेल, मी प्रतिमा आत्यांना फोन करते आणि त्या सगळ्यांनाच इथे जेवणासाठी इन्व्हाइट करते। तेव्हा इथे सुमन, नागराज, प्रतिमा, रविराज हे चौघेही आता सुभेदारांच्या इथे जेवायला येणार असतात। तेव्हा पूर्णाजी म्हणते ठीक आहे मी माझ्या रूममध्ये जाते आणि आराम करते, जेवण तयार झाल्यानंतर तुम्ही मला बोलवा। तेव्हा कल्पना म्हणते चला पूर्णाई मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये घेऊन जाते। तेव्हा इथे कल्पना आता पूर्णाजीला रूममध्ये घेऊन जाते। तेव्हा पूर्णाजी म्हणते की हे घे, हे दागिने जे घातले होते ना मंदिरामध्ये जाण्यासाठी, हे दागिने जरा कपाटामध्ये ठेवून देतेस का कल्पना। तेव्हा कल्पना म्हणते हो पूर्णाई द्या ना माझ्याकडे दागिने। तेव्हा ते दागिने पूर्णाजी काढते आणि कल्पनाकडे देते। कल्पना ते आता कपाटामध्ये ठेवायला जाते आणि इथे बघते तर पूर्णाजीचं कपाट अस्ताव्यस्त झालेलं असतं आणि इथे तिच्या कपाटामध्ये जे बॉक्सेस असतात दागिन्याचे त्याच्यामध्ये पूर्णाजीचे दागिनेसुद्धा नसतात। तेव्हा इथे खूपच जास्त कल्पनाला धक्का बसतो। ती म्हणते पूर्णाई अहो तुमच्या कपाटातले दागिने कुठे आहेत, फक्त बॉक्सेस आहेत आणि त्यातले दागिने नाही आहेत। तेव्हा पूर्णाजी म्हणते अगं मग कुठे गेले, लॉकरमध्ये बघ माझे पैसे तरी आहेत ना। तेव्हा लॉकरमध्ये बघितल्यानंतर पूर्णाजीची सगळी कॅशसुद्धा चोरीला गेलेली असते। तेव्हा कल्पना आरडाओरडा करते, सगळेजण तिथे जमा होतात, काय झालं म्हणून विचारत असतात। तेव्हा पूर्णाजीचे सगळे दागिने चोरीला गेलेत असं आता कळतं। तेव्हा अर्जुन म्हणतो अरे देवा आता काय करायचं। तेवढ्यात अश्विन, सगळे सुभेदार, किल्लेदार हे एकत्रच असतात। तेव्हा प्रिया म्हणत असते असं कसं, अशी कशी चोरी झाली, मी तर घरामध्येच होते ना, माझ्या पोटात दुखत होतं म्हणून मी कुठेही गेले नाही आहे, मग मी तर माझ्या रूममध्ये आराम करत होते। देवा तेवढ्यात चोर येऊन तो चोरी तर करून गेला नाही ना। तेव्हा अर्जुन म्हणतो चोर जर आला असता तर बरोबर त्याने पूर्णाजीच्या रूममधूनच चोरी कशी केली असती, आपल्या सगळ्यांच्या रूममध्ये चोरी केली असती ना। तेव्हा इथे अर्जुन आता म्हणतो की बघा कोणी घरातलाच चोर नाही आहे ना। तेव्हा प्रिया घाबरते कारण प्रियानेच ते दागिने आणून आता तिच्याजवळ ठेवलेले असतात। तेव्हा इथे प्रिया आता सांगतच नसते की चोरी तिने केले म्हणून। सगळेजण म्हणतात की पोलीस कंप्लेंट करायला हवी, पण दागिने असे कसे चोरीला गेले। बरं झालं सायली घरी नसते, नाहीतर या मूर्ख सुभेदारांनी सायलीवरतीच नाव घेतलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की पॅनिक व्हायची गरज नाही आहे, दागिने आपल्या घरातच आहेत। तेव्हा इथे सायली म्हणत असते अहो हे काय तुम्ही मस्करी करताय का पूर्णाजीची। तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मला अशी घाणेरडी मस्करी करता येत नाही मिसेस सायली, असं काय करताय तुम्ही। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की दागिने आहेत ना ते आपल्या घरातल्याच व्यक्तीने चोरलेत। तेव्हा सायली इथे म्हणते कोण आहे ती व्यक्ती।
पूर्णाजी म्हणते, अर्जुन ती व्यक्ती कोण आहे ते फक्त मला सांग, कुणीही माझी घाणेरडी मस्करी केली आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही ग पूर्णाजी, मस्करी नाही, हे सगळं अगदी विचारपूर्वक जाणून बुजून करण्यात आले. तुम्ही सगळेजण मंदिरात गेला होतात ना, त्या संधीचा फायदा घेतला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, थांबा, तुम्हाला सगळ्यांना पुरावा दाखवतो. कारण तो चोर आहे ना, त्याच्यावरती नाव घेतल्यानंतर तो लगेच मागे हटतो. तो स्वतःचा आरोप कधी कबूलच करत नाही. तेव्हा आपण सुरुवात कुणापासून करूया? ममापासून सुरुवात करूया, कारण तिचा त्या चोरावरती खूपच जास्त विश्वास आहे. तेव्हा तो व्हिडिओ आता अर्जुन सगळ्यांना दाखवतो. त्याच्यामध्ये प्रिया आता दागिने चोरत असते. दागिने चोरून ती घाईघाईने पिशवीमध्ये टाकत असते. इकडे तिकडे बघत असते, जेणेकरून तिला कुणीही बघू नये म्हणून. त्यानंतर तो व्हिडिओ आता प्रताप काकांना दाखवतो, पूर्णाजीला दाखवतो, अश्विनला दाखवतो, रविराज काका, प्रतिमा, नागराज, सुमन, सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो, बघा हां, नाहीतर तुम्ही सगळेजण बिचाऱ्या मधुभाऊंवरती नाव घ्याल. मधुभाऊंनी चोरी केली असं सुद्धा तन्वी म्हणायला कमी नसतं केलं ना तिने. आधीच तिने मधुभाऊंवरती हार चोरण्याचा आरोप केला आहे, बरोबर की नाही? म्हणून मी हा व्हिडिओ पुरावा म्हणून तयार केला आहे, बरोबर की नाही तन्वी? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, नाही नाही, मी काहीच नाही केले. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग कुणी मधुभाऊंनी केलं असेल का? तेव्हा प्रिया म्हणते, हो केलं असेल. तो म्हणतो, मग हा व्हिडिओ तू पण बघ ना. तेव्हा ती व्हिडिओ बघते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण अर्जुनने असा व्हिडिओ तयार केलेला असतो ज्याच्यामध्ये प्रिया इथे दागिने अगदी चोरण्यापासून ते चावी चोरण्यापासून सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. आणि त्यामुळे इथे आता दागिने त्या पिशवीमध्ये भरून ती आपल्या रूममध्ये गेलेली असते, हे सुद्धा अर्जुनला माहिती असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमचा विश्वास बसत नसेल ना, तर हिच्या आत्ताच्या आता बेडरूममध्ये जा. अश्विन तूच जा आणि सगळी शोधाशोध कर. इथे आता तिच्या हातामध्ये बघ, येलो कलरची पिशवी आहे, ती पिशवी तुझ्या कपाटामध्ये असेल. तेव्हा अश्विन आता जातो आणि शोधाशोध करतो. तेव्हा प्रियाच्या बेडरूममध्ये इथे येलो कलरची आता ती पिशवी असते. त्याच्यामध्ये पूर्णाजीचे सगळे दागिने असतात. ते दागिने घेऊन तिला आता ते गहाण टाकायचे असतात आणि ते पैसे घेऊन तिला परदेशात पळून जायचं असतं. हा आता प्रियाने केलेला प्लॅन असतो, कारण तिच्यावरती आता सगळा आरोप येणार असतो. त्यामुळे तिला आता स्वतःची कातडी वाचवायची असते आणि तिच्याकडे एक पर्याय असतो, ते म्हणजे पूर्णाजीचे दागिने पैसे चोरायचे आणि मग ते सगळं घेऊन पसार व्हायचं, फरार व्हायचं, कुणालाही काहीही न सांगता. तेव्हा रविराज काका म्हणतात, अगं तन्वी, माझी तू मुलगी होतीस आणि तू गायब झाली होतीस ना, तेव्हा प्रत्येक दिवशी मी तुझी वाट बघायचो की कधी माझी तन्वी येईल. मी तुझी वाट बघत असायचो. पण आता जेव्हापासून तू मला सापडली आहेस ना, तू फक्त शर्मने माझी मान खाली घालवली आहेस. तुझ्यासारखी मुलगी असण्यापेक्षा ती मला परत नसती मिळाली ना, तर बरं झालं असतं. मला असं वाटलं होतं माझी मुलगी सायलीसारखी असेल, पण नाही गं, तुझ्यासारखी मुलगी माझी आहे. किती वेळा मला शर्मेने इथे तू लाज आणणार आहेस. कुठेतरी मला जीव द्यावासा वाटतोय. इतकी लाज घालवलीस तू माझी. सुभेदारांच्या समोर डोकं वर करून मला बघायची सुद्धा तू आता एवढी सुद्धा माझी इज्जत ठेवलेली नाही आहेस. तेवढी ताकद नाही आहे माझ्यामध्ये. तू माझी इतकी इज्जत घालवली आहेस ना, जेवढी कमावली होती तेवढी तू माझ्या मुलीने माझी इज्जत घालवली, कमी केली. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते, तन्वी, हे दागिने का चोरलेस तू? तुला दागिने चोरायची काय गरज पडली? आणि पैसेसुद्धा हे सगळं तू का करत होतीस? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की पूर्णाजी, अगं मी गंमत केली, गंमत. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही तू गंमत करत नाही आहेस गं. व्हिडिओ जरा नीट बघितलास ना, तू अशी घाबरली आहेस की जशी काही तू चोरी करतेस, इकडे तिकडे बघतेस, स्वतःचं तोंड पुसतेस, बरोबर की नाही? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मागच्या वेळेला मधुभाऊंवरती चोरीचा आळ घेतलास, ते सुद्धा तुझंच कारस्थान होतं. मला आधीपासूनच माहिती होतं. आणि आतासुद्धा हे पैसे तुला नक्कीच कशाला तरी हवे असतील, बरोबर की नाही? तेव्हा सायली म्हणते, काय गं तन्वी, लाज नाही वाटली तुला? प्रिया, तुला लाज नाही वाटली का? एवढं पूर्णाजी तुझ्यावरती प्रेम करतात, तुला जीव लावतात, आणि हे तू काय केलंस? तेव्हा इथे सायली म्हणत असते, लाज वाटायला हवी होती तुला. तुझे आईवडील इथे असताना तुझी चोरी पकडली गेली आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की तन्वी, तुझ्या कितीतरी चुका मी पोटात घातल्या, कितीतरी चुका नजरअंदाज केल्या, पण आता नाही. आता तू लिमिट क्रॉस केली आहेस. माझ्या पूर्णाजीचे दागिने चोरलेस तू, आणि हे मी अजिबात खपून घेणार नाही. आत्तापर्यंत तुझ्यासाठी मी अर्जुनदादा आणि सायली वहिनीची भांडतो आहे. मी त्यांना चुकीचं ठरवतो आहे, ते चुकीचे नसतानासुद्धा, आणि तू बरोबर आहेस असं मी म्हणत होतो. पण आता मला कळलं आहे, तू खूपच जास्त कारस्थानी आहेस. आश्रमामध्ये तुझ्यावरती खूप अत्याचार झाले असं तू सांगत असतेस, पण सायली वहिनीने असं कधीच सांगितलं नाही. ती नेहमी म्हणत आली की आमच्याकडे जास्त काही नव्हतं, पण जे काही होतं त्याच्यामध्ये आम्ही आनंदी होतो. पण तुझ्या तोंडून कधीच तसं मला ऐकायला मिळालं नाही.
कळलं ना? त्याच्यामुळे आता व्हिडिओ दाखवला म्हणून, नाहीतर कदाचित आत्तासुद्धा मी तुला पाठीशीच घातलं असतं. त्यामुळे इथे प्रियाचा खोटारडेपणा अर्जुनने पुरावा दाखवत सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. त्यामुळे इथे रविराज काकासुद्धा प्रियाकडे रागाने बघतात आणि सरळ तिथून निघून जातात. आणि अश्विन म्हणतो, तिच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो की तुझ्याजवळ असलेले सगळे संबंध मी आत्ताच्या आत्ता तोडतोय. मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. कळलं ना? चालती हो इथून आत्ताच्या आत्ता, असं इथे अश्विन तिला म्हणतो आणि प्रियाला आता धक्के मारून सुभेदारांच्या घरातून हकलून देतो. तर इथे अशा रीतीने अर्जुनने प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो, ते सुद्धा पुरावा सिद्ध करत.